महाभारताचा एक प्रसंग. महाभारत संपतं, युद्ध संपतं आणि खाली रथातून खाली उतरायची वेळ येते. कृष्ण अर्जुनाला सांगतात खाली उतर. अर्जुनाला प्रश्न पडतो की मी का? ते तसे विचारतात की भगवान अगोदर तुम्ही का नाही उतरत? मी सांगतो तुम्ही खाली उतरा. मग पार्थ खाली उतरतो. त्यानंतर कृष्ण खाली उतरतात आणि त्यानंतर ध्वजावर विराजमान झालेले हनुमान तिथून गायब होतात आणि तो रथ तिथेच राखेत परावर्तित होतो. आणि तिथं कळतं की जे काही आघात झालेले होते ते आघात केवळ आणि केवळ हनुमानांमुळे थांबलेले होते. त्यांचा जीव हनुमानामुळे वाचलेला होता असं काहीतरी या प्रसंगातून दिसतं. अर्थात अशा स्वरूपाचा एक प्रसंग, त्याची तुलना ह्या प्रसंगासोबत नसली तरीही कुठे ना कुठे त्याची झलक पाहायला मिळते. असाच एक प्रसंग घडला काही वर्षांपूर्वी परळी बीडमध्ये. मुंडे साहेबांचा अंत्यविधीचा कार्यक्रम चालू. आपला बाप गेला म्हणून पंकजाताई वेगळ्याच दुःखात होत्या. त्यांना कशाच्याही शुद्ध नव्हती. काही समजण्यापलीकडचं त्यांची अवस्था झालेली होती. अशा सगळ्या अवस्थेमध्ये लोकांची गर्दी मोठी होती. या लोकांच्या गर्दीतून तिथं चालत जाणं ते कोणतंही भान पंकजाताईंना नव्हतं. पण अशातच एक दगड, दोन दगड, तीन दगड असे दगडावर दगड सुरू होतात आणि एकच कल्लोळ माजतो. पण पंकजाताईला कसलंही भान राहत नाही, कारण एकही दगड त्यांच्यापर्यंत येऊ शकत नव्हता. कारण हनुमानासारखाच कोणीतरी तिथं उभा होता, तो म्हणजे गोविंद मुंढे. गोविंद मुंडे हे पंकजाताईंचे खाजगी अंगरक्षक. अर्थात हनुमान आणि त्यांची कोणत्याही प्रकारची ही तुलना आम्ही करत नाही आहे, पण हा प्रसंग मात्र महाभारताची आठवण करून देतो. कारण आपल्यासोबतचा जो अंगरक्षक असतो, जो आपला बॉडीगार्ड असतो, कोणत्याही नेत्याचा म्हणा, कोणत्याही महान व्यक्तिमत्वाचा म्हणा, तो बॉडीगार्ड त्याच्यासाठी, त्या माणसासाठी आपलं सर्वस्व त्याग करण्याची तयारी ठेवतो. आणि असाच हा माणूस म्हणजे गोविंद मुंढे. आपल्या बहिणीसाठी म्हणजे पंकजाताईसाठी अंगावर वेळप्रसंगी दगडधोंडे खाणारा हा भाऊ कदाचित जनता विसरली असेल, पण आजही पंकजाताईच्या स्मरणात गोविंद कायम स्मरणात आहे. नेमका कोण आहे गोविंद, पार्श्वभूमी काय आणि काय होतं नेमका सगळा त्यांचा प्रवास, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेऊया. अर्थात जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बॉडीगार्ड ही जी संकल्पना आहे, ती जी संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. बॉडीगार्ड हा त्या महत्त्वाच्या नेत्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा भाग असतो. एक बॉडीगार्ड काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचे अनेक उदाहरणं आपल्यापुढं आहेत. म्हणजे इंद्राजींचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, तर दुसरीकडे पंकजाताईच्या खाजगी बॉडीगार्डचंही उदाहरण आपल्याला सांगता येईल. म्हणजे वेळ प्रसंगी साहेब गेल्यानंतर किंवा त्या काळात ताईंच्या सोबतीला आधार म्हणून कोणीतरी उभं राहण्याची गरज होती. त्यातले 3-4 जणं आपल्या वातावरणातले, आपल्या परिसरातले 3-4 जणं येतात आणि म्हणतात, साहेबांचा वारसा तुम्ही चालवताय आणि तुमची साथ आम्हाला द्यायची आहे. फक्त जिथं जाल तिथं आम्हाला 2 घास भेटले तरी खूप झालं. फक्त आम्हाला तुमच्यासोबत काम करायचे. ही एक छोटीशी आशा घेऊन ते सोबत येतात, जोडले जातात आणि जीवनभरासाठी पंकजाताईची साथ देतात. जिथं गरज तिथं गोविंद, असं एक समीकरण तयार झालं होतं. चिखलातून वाटा काढताना ताईचं पाऊल जिथं पळू शकतं तिथं अगोदरच दगड असायचा. हे काम हे गोविंद सांभाळत होते. म्हणजे गाडीत कुठलीही धूळ, दगड, माती काहीच येणार नाही, ह्या बारीक सारीक गोष्टीही गोविंद सांभाळत होते. जर कोणता गुंड अरेरावी करत असेल किंवा पब्लिकमधून कोणीतरी अरेरावी करत असेल तर तिथं फक्त गोविंद ते जरा बघ असं म्हटलं तरी काम झालं असं समजून घ्यायचं. असं एक समीकरण पंकजाताईच्या ओळखीचं झालं होतं. जीवनात अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा हा गोविंद मात्र कोरोनाच्या काळात ताईंची साथ सोडून गेला. ती साथ सोडल्यानंतर ताई जितक्या अस्वस्थ झाल्या होत्या त्या कोणती एक बहिणी झाली नसेल इतके ते सगळं दुःखदायी वातावरण त्या काळात परळीकरांनी म्हणा किंवा मुंढे घराण्यांनी अनुभवलं. हे जे गोविंद आहेत, हे गोविंद प्रत्येकाच्या स्मरणात आहेतच का, असा प्रश्न जर विचारला तर निश्चित त्याचं उत्तर नकारात्मक असेल. पण ज्या माणसासाठी त्या माणसानं सगळं आयुष्य वेचलं, त्या माणसाच्या मुलांसाठी, मुलींसाठी पंकजाताई आजही कार्यतत्पर आहेत, हे ऐकून मनाला समाधान वाटतं. या गोविंद मुंढे यांच्याबद्दल तुम्हाला आणखी काही किस्से माहिती असतील, यांच्याबद्दल काही माहिती असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.